पैसे कमावण्याची माध्यमं निवडताना आपल्या बऱ्याच मिसकन्सेप्शन असतात, काही मिसअंडरस्टँडिंग सुद्धा असतात. आपल्याला नेहमी असं वाटतं की पैसे कमावण्यासाठी मोठ्यात मोठे उद्योगधंदे करणं गरजेचं आहे, पण तसं नाहीये. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये पण खूप पोटेन्शियल असतं. आणि आज आपण ज्या व्यक्तीला भेटणार आहोत ना, त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं. तर आज आपण आलोय घागर तालुक्यातील जानवळे गावात आणि भेटणार आहोत माननीय श्री पंकज दळवी यांना, ज्यांनी व्यावसायिक शेतीमध्ये निवडलंय काळी मिरी हे प्रॉडक्ट. जाणून घेऊया त्यांनी हा व्यवसाय कसा चालू केला आणि त्याच्यामध्ये किती पोटेन्शियल आहे. प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलू. सर नमस्कार, मी अमोल नरवणकर. महामनी सोशलच्या उद्यमी कोकण या सिरीजमध्ये नव्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. उद्यमी कोकण ही सिरीज पाहता पाहता तुम्ही उद्योगाला जरूर लागाल, कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये ज्या व्यक्ती आपल्याला भेटत आहेत त्या उद्योगी आहेत. नाव तर आपण प्रेक्षकांना सांगितलंय, पण जसं की तुम्ही काय करता, राहता कुठे, तुमच्या आवडी निवडी काय आहेत आणि एज्युकेशन, अशी जुजबी माहिती दिली तर बरं होईल. माझं नाव पंकज दळवी आणि मी राहतो इथे जानवळे. दळवीवाडी म्हणून आमचं हे गाव पहिल्यापासून बागायती असलेलं हे गाव आहे. जानवळे घागर तालुक्यातील प्रमुख गावांपैकी बागायती जे म्हटलं जातं त्याच्यापैकी एक जानवळे गाव आहे. माझा जन्म, शिक्षण ही सगळं सुरुवात जी आहे प्राथमिक शिक्षण ही मुंबईत झाली. त्यानंतर ज्युनियर कॉलेज मी माझं गुहागरला केलं 11वी-12वी आणि त्यानंतर मी कॉलेजला मुंबईत होतो पुन्हा, आणि काही वर्ष पुन्हा मास्टर्ससाठी मी बँगलोरसाठी होतो. असं एकंदर माझं शिक्षण झालं. काही वर्ष मी नोकरी देखील केली आणि आता पूर्णपणे 6 वर्ष झाली माझी मी इथे गावामध्ये म्हणजे आमच्या जानवळ्यामध्येच इथे राहतो. आणि माझा इथे शेती बागायतीसोबत इतर शेतीपूरक व्यवसाय आहेत. चांगली गोष्ट आहे. म्हणजे तू एक महत्वाची गोष्ट म्हटलास आता, की इथे म्हणजे जानवळ्यात बागायती शेती जास्ती होती किंवा बागायतींसाठी हा गाव जो आहे तो प्रसिद्ध आहे. आणि कोकणात सगळीकडेच बघ बागायती शेतीलाच आपण प्राधान्य देणारी माणसं आहोत. म्हणून तू काळी मिरी निवडलेस की काळी मिरीसाठी काही वेगळं तुझ्याकडे असं एक विजन होतं की मला काळी मिरीची शेती करायची? त्याच्या पाठीमागचं काय कारण होतं, पार्श्वभूमी? शिक्षणामुळे बराचसा माझा जो वेळ होता, काही काळ होता, हा माझा दक्षिण भारतात गेल्यामुळे, म्हणजे जसं केरळ असेल किंवा कर्नाटकामध्ये या भागात बऱ्याच फिरलं असल्यामुळे आणि सुरुवातीला या संबंधित बऱ्याच शेतकऱ्यांना किंवा लोकांना भेटलेलं असल्यामुळे काळी मिरीबद्दल एक आकर्षण होतं. पण हे काही फार काय नवीन गोष्ट आहे असा विषय नाही की काळी मिरी हे जे पीक आहे म्हणजे कोकणातली मुळात शेती आहे ही ॲफ्लुएंट प्रकारात येते. जसं की ह्या सगळ्याला हमी भावाची किंवा बाजारभावाची किंवा या सगळ्याची गरज नाही. सगळ्या पेरिशेबल गोष्टी येत नाहीत, काही साठवणूक होऊ शकतात. आता जसं आंबा असेल, काजू असेल किंवा इतर पिकं आहेत, फणसासारखी पिकं असतील, तर ही सगळी पिकं आहेत ही पेरिशेबल मोडमध्ये येतात, म्हणजे एका सीझनमध्ये तुम्हाला करता येतात. काळी मिरी हा तसा भाग तसा थोडा असा आहे की ही हायली पेरिशेबलमध्ये जात नाही, ती स्टोअर करता येते, व्यवस्थित चांगल्या प्रकारची प्रक्रिया केली तर ते काही काळ साठवता येते आणि बाजारात ज्यावेळी चांगला भाव असतो त्यावेळी ती मार्केटला आणता येते. हे काळी मिरीचं विशेष गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट की काळी मिरी ही तशी सेल्फ सस्टेनेबल आहे. रिझन की काळी मिरी ही काय फार म्हणजे कोकणासाठी नवीन नाही आहे. अनादी काळापासून काळी मिरी ही कोकणात होतच आहे आणि आम्ही काहीतरी नवीन करतोय असा अजिबात भाग नाही, किंवा काळी मिरीचे शेतकरी काहीतरी नवीन करतात असा कोणताही भाग नाही. ही अनादी काळापासून होतेच. कारण का जर काळी मिरीचं जो ओरिजिन बघायला गेलं तर केरळमधल्या एका भागामध्ये, त्रिशूरमधल्या एका भागामध्ये ते ओरिजिन आहे आणि तो पण भाग सह्याद्रीचा आहे. तिथे ते ओरिजिन आहे. तिथून ही काळी मिरी बऱ्यापैकी सर्वदूर झाली. सर्वदूर होत असताना काय आहे की भारतामध्ये अनेक परकीय आक्रमणं झाली, ज्याच्यामध्ये काही व्यापारी आले, डच आले, पोर्तुगीज आले, इंग्रज आले. हे सगळे मसाला व्यापारासाठी आले. बरोबर. आणि जसं आपल्याकडली कोकणातली बंदरं बघितली, कुलाबा असेल, दाभोळ असेल किंवा राजापूर असेल, वेळणेश्वर असेल, अंजनवेल असेल, पालशेत आहे किंवा अंजनवेल आहे, ही सगळी जी बंदरं आहेत ही सगळी पूर्वी जहाजाने जेव्हा गलबतांनी ज्यावेळी व्यापार व्हायचा, बरोबर, त्यावेळी ही या सगळ्या बंदरांवरती हा प्रामुख्याने व्यापार व्हायचा. म्हणजे पश्चिमेकडच्या देशांकडे जोडली गेली या बंदरांमुळे. आणि ह्या बंदरांच्या वाटेत सगळा व्यापार व्हायचा. याच्यामध्ये प्रामुख्याने म्हणजे त्यावेळी काळी मिरी अर्थात मसाल्याची पिकं ही प्रमुख होती. बरोबर. सो तर हे आणि आता हा काही वर्षात हा जो ट्रेंड आहे किंवा ही जी गोष्ट आहे काळी मिरीची ही बंद पडली. कारण का अनेक घाट फोडून रस्ते झाले, गलबत गाळाने भरली, बंदरायती गाळाने भरली, गलबत यायची बंद झाली आणि व्यापार मंदावला. हा व्यापार मंदावला ओघाने ही शेती मंदावली. अदरवाईज हे इथल्या भागातलं ह्याच्यात मूळ रुजलेलं आहे पीक.
आणि हे इथलं मूळ आहे आणि सेल्फ सस्टेनेबल आहे. कारण का इथे इथल्या वातावरणाशी जोडवून घेण्यासाठी ह्या पिकाची एक चांगली रेजिस्टंट कॅपॅसिटी आहे ती ह्या पिकामध्ये. अच्छा, हा बेस्ट पार्ट झाला याच्यातला. काही व्यवसाय जे असतात ते स्किलफुल असतात आणि काही व्यवसाय जे असतात ते इन्व्हेस्टमेंटवरती चालणारे असतात. इनिशियल स्टेजला तुला काय वाटतं, हा जो व्यवसाय आहे काळी मिरीच्या शेतीचा, तो कुठल्या बाजूला कळणार आहे? ह्या उद्योगाला किंवा ह्या शेतीला भांडवल असं म्हणाल तर ह्याला तसं भांडवलाची आवश्यकता नाही. जसं मी म्हटलं तसं हे पारंपरिक पीक आहे आणि कोकणात पहिल्यापासून होत आले. याच्यासाठी भांडवलापेक्षा तुम्हाला 2 गोष्टी आवश्यक आहेत. एक म्हणजे तुमच्याकडे परसबागेमध्ये काही मोजकी जागा, परसबाग असणं गरजेचं आहे. हा, परसबागेमध्ये असेल तरी चालेल. हा, ती झाडं सर्व प्रकारची, म्हणजे त्याच्यात काही इंडिजिनियस व्हरायटी असेल, अगदी कोकणातल्या ज्या आदिम काळापासून ज्या असणारी जी काही इथली झाडं आहेत ती ज्याच्यावरती आपण वेन्स सोडू शकतो. आणि त्यानंतर तुमच्याकडे एक स्किल हवं बेसिक, की याचं संगोपन करता येण्यासाठीचं. असं फार मोठं नियोजन नाही. असं बघायला गेलं तर कोकणात प्रत्येक घरामध्ये आज परसबागातल्या झाडावरती एकतरी काळी मिरीची वेल असते आणि त्यात स्वतःसाठी का होईना ते उत्पन्न घेत असतात. फक्त याला व्यावसायिक जोड देणं हेच फक्त स्वतःची एक ओळख निर्माण करण्यासाठी किंवा हे उत्पादनता वाढवण्यासाठी हे एक तुम्हाला करावं लागेल. याच्यासाठी भांडवल नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याची जी वेन्स आहेत, याच्या जे काही सॅपलिंग्स करायचे आहेत, ह्याचं एक तुम्हाला थोडंसं स्किल असेल, जेणेकरून काय होतं की ज्यावेळी तुम्ही ही सॅपलिंग्स विकत घेता बाहेरून, त्यावेळी त्याची प्रोडक्शन कॉस्ट वाढते. तू आता त्या वेन्स बद्दल सांगत असते, त्या वेन्सची काहीतरी किंमत असेल ना? हो, आता जसं आपण या ज्यावेळी उत्पन्न म्हणजे किंवा आपण ज्यावेळी उद्योजकता म्हणून करायला लागतो किंवा हे आंतरपीक म्हणून आहे तोपर्यंत चालतं. पण ज्यावेळी याला व्यावसायिकतेची जोड द्यायचं आणि प्रोफेशनली तुम्हाला मोठ्या प्रमाणावरती ज्यावेळी उत्पन्न घ्यायचं असतं, तेव्हा त्याच्या काही हाय इल्डिंग कॅपॅसिटी असणाऱ्या काही व्हरायटीज येतात. जसं जीवानमुंडी आहे, कंबकल आहेत. ह्या ज्या व्हरायटी आहेत त्या हाय म्हणजे त्याच्यामध्ये रेजिस्टंट कॅपॅसिटी पण चांगली आणि हाय इल्डिंग कॅपॅसिटी आहे. ह्या व्हरायटी ज्यावेळी आपण आपल्या भागात आणतो, अडॉप्ट करतो, इथल्या क्लायमेटला सूट करतो, त्यावेळी मग त्याची रोपांची म्हणजे सॅपलिंगची जी प्राइसिंग आहे ती सुरुवातीला इनिशियली विक्री करताना किंवा घेताना थोडी महाग पडते. कारण का किती एक आकडा सांगायचं झालं तर आता पन्नीर ज्या व्हरायटी आपल्या भागात लागवडी होतात, पन्नीर 1 पासून पन्नीर 7 पर्यंत, त्यांची रोपं अगदी युनिव्हर्सिटी पासून ते साध्या नर्सरीपर्यंत 15 ते 20 रुपयाला उपलब्ध आहेत. पण पारंपरिक पिकांमधल्या ज्या रोपं करायची झाली तर त्यांच्या अगदी वेन्समधून घरोघरी ही तयार केली, म्हणजे अगदी क्षुल्लक पैसे लागतात त्यांची ती रोपं आणण्यासाठी आपल्याला. मग ह्या शेतीसाठी तुला मॅनपॉवर लागते, जसं की याचं संगोपन असेल, त्याला अजून काही दुसरे खर्च येतात का? म्हणजे त्याला रोगांपासून वाचवायचंय, मग त्याची ट्रान्सपोर्ट कॉस्ट आली, अजून कोणते खर्च येऊ शकतात? बेसिकली या पिकाचं हेच महत्त्वाचं गोष्ट आहे जी सगळ्या श्रमापासून आपल्याला वाचवते किंवा याची जी फायनान्शियली वायबल करते ह्या क्रॉपला, ते म्हणजे हे इट्स कन्सिडर टू बी अ इंटरक्रॉपिंग. म्हणजे ज्यावेळी आपण एखादी नारळ किंवा सुपारीची ज्यावेळी लागवड केलेली असते, त्या लागवडीच्या आधारेच, आणि अनेकांचा गैरसमज आहे की ही परजीवी आहे किंवा यामुळे मूळ असणाऱ्या झाडाला म्हणजे ही बेसिकली ही त्या झाडावरती क्लिपिंग करते. आता सुपारी झाडावरती क्लिपिंग करते, तर अनेक लोकांचा गैरसमज असा असतो की ही ज्यावेळी क्लिपिंग करते त्यावेळी ह्या झाडाचं उत्पन्न कमी होतं. असं काही नाहीये. त्यामुळे तुम्ही ज्यावेळी तुमच्या नारळ किंवा सुपारी किंवा फणस किंवा इतर जी कुठली इंडिजिनस झाडं आहेत त्यांचं जे संगोपन करत असतात, पॅरलल त्याच्यासोबत ह्या आपोआप होत, म्हणजे हा जोडधंद्याकडे जाणारा प्रकार आहे थोडक्यात. हा, पण याचं उत्पन्न मग नंतर ज्यावेळी तुम्ही उत्पन्न म्हणजे कमर्शियल कडे जाता त्यावेळी तुम्हाला याच्यापेक्षा म्हणजे असणाऱ्या पारंपरिक पिकांपेक्षाही हे अधिकचं उत्पन्न देतं. बरोबर. बाग खरंच एकदम प्रशस्त आहे. बरीच वेगवेगळ्या प्रकारची झाडं दिसत आहेत. हो, आणि तुझ्याकडे हा एक बेनिफिट राहिला की स्वतःची जागा, स्वतःची बाग आणि ते तुझ्या आधीच असलेली झाडं जी क्लिपिंगसाठी तुला म्हणजे गरजेची वापरत आहे. या पिकातलं सगळ्यात जे मोठं दिव्य आहे ना, तो काढणीचा सीझन. बरोबर. हा एकदम क्रंच टाइम असतो. बरोबर. आणि तो येतो साधारण अगदी काही ठिकाणी डिसेंबर जानेवारी पासून ते फेब्रुवारीच्या मधल्या काळात येतो. आणि काढणीचा सीझन हा डिपेंड्स असतो आपल्याकडे जो ज्या प्रकारचा फ्लोराफॉना आहे किंवा आपल्याकडची जी बायोडायव्हर्सिटी म्हणजे
फ्लोरा फाउना म्हणजे आपल्याकडे जी वनस्पतींची किंवा ह्या सगळ्यांची जी व्हरायटी आहे त्याच्यामुळे आपल्याकडे ओव्हरऑल बायोडायव्हर्सिटी भरपूर आहे, पक्षी भरपूर आहेत. सो काढणीचा सीझन हा एकदम क्रंच टाइम असतो. जसे की वेन्समध्ये ज्यावेळी काळी मिरीच्या याच्यावरती ज्यावेळी दाणे पिकायला सुरुवात होते, साधारण इनिशियली ज्यावेळी रेड व्हायला लागतात, रेड वाईन्स ज्यावेळी बेरीज व्हायला लागतात, त्यावेळी त्याची काढणी सुरू केली जाते. आणि लक्षात घ्यावं लागेल की ज्यावेळी तुमचं मोठ्या प्रमाणावरती उत्पन्न असतं किंवा लागवड असते त्यावेळी सगळ्या ठिकाणी एकाच वेळी ते पीक काढणीसाठी येतं. आणि त्यावेळी सगळ्यात जास्त तुम्हाला मजूर अवेलेबल करणं हे सगळ्यात मोठं जोखमीचं काम असतं. कारण का आता म्हणजे बागायतीकडून जी लोक कमी होतात त्यातील प्रमुख कारण हे पेस्ट ऑफ क्रॉप आहे, म्हणजे उपद्रव जो आहे प्राण्यांना होणारा, त्याच्या सोबतीने मजूर कमी होतात. दुसरी गोष्ट, या पेस्ट ऑफ क्रॉपचा विषय आला म्हणून हे पीक पेस्ट ऑफ क्रॉप पासून ह्याचा धोका नाही आला, कारण का वानर ह्याचं नुकसान करत नाहीत किंवा गुरं याची पानं खात नाहीत तिखट असल्यामुळे. त्यामुळे पेस्ट ऑफ क्रॉप पासून म्हणजे जसं आंबा, काजू किंवा फणस ही सगळी जी पिकं आहेत ही आता बघायला गेलं तर पेस्ट ऑफ क्रॉप, म्हणजे आता काही ठिकाणी गव्यांचा उपद्रव भरपूर होतोय किंवा वानरांची संख्या भरपूर वाढल्यामुळे वानरांमुळे शेतीचं नुकसान होतं. तसं हे पीक आहे हे ह्या पेस्ट ऑफ क्रॉप पासून वाचू नये, हा एक वेगळा शेती म्हणून फायदा. म्हणजे काढणीचा पिरियड आला की साधारण तुला किती मजूर लागतात आणि त्यांची मजुरी किती होते? आता एकरी ज्यावेळी तुम्ही उत्पन्न घेता त्यावेळी तुम्हाला ही म्हणजे एका वेळी अनेक मजूर उचलावे लागतात. आणि आता ह्या काढणीसाठी बघायला गेलात तर थोडी सरळ झाडं असतात. आता ज्यावेळी आम्ही कमर्शियल उत्पन्न घेतो, आता सुपारीच्या झाडांवरती उत्पन्न घेतो, त्यावेळी मग काढणीसाठी एक वेगळी क्लिपर येते, त्या क्लिपरने काढलं जातं, म्हणजे एक शिडी येते वेगळी, त्या शिडीने काढायचं असतं. आणि ते थोडं उंच असतं, जोखमीचं काम असतं. त्याच्यामुळे याच्यावरती कातकरी समाजातले प्रमुख जे प्रामुख्याने जे लोक आहेत किंवा कामदार आहेत ते आम्ही बऱ्याचदा चिपळूण तालुक्यातून आणतो. आणि काढणीसाठी साधारण किती मजूर लागतात? त्याच्यासाठी एका वेळी जवळपास त्यांची एक पूर्ण तुकडी येते, 30 लोकांची, 20 लोकांची, 10 लोकांची. आणि साधारण किती दिवसांचा पिरियड लागतो? त्या लोकांचं बऱ्याचदा ते काम हे अंगावरती घेत असतात. एका दिवसात ते किती काढतात किंवा काढणी करून देणार आम्ही, असा साधारण असा अंदाज असतो. सरासरी पकडायला गेलं तर ती मजुरी साधारण 600 ते 700 रुपये पर डेच्या हिशोबाने पडते किंवा त्याहीपेक्षा जास्त पडते, कारण का काही ताकदीचे आणि चपळ असतात, म्हणजे ते चढाईमध्ये एक चांगले तरबेज असतात, त्याच्यामुळे ते. आणि प्रामुख्याने कातकरी समाजातली लोक काढतात. जर का एकरी त्यांची काढणीची एक मजुरी कन्सिडर केली आपण तर 600 रुपये पर डे, तर किती दिवसांचा काळ लागतो काढायला? याचं बघायला गेलं तर जो खर्चाचा भाग आहे हा काढणीचा हाच खर्चाचा भाग आहे. ओके. त्याच्यामुळे एकराचं म्हणजे 1 एकर उतरवून आता जवळपास एका अगदी 2-3 दिवसामध्ये पण हे एक एकरीचं उत्पन्न जे ते काढलं जातं. मजुरी पण खूपच मिनिमम लागते. याच्यात हेच विशेष आहे की ज्यावेळी माझं मत की एखादं पीक ज्यावेळी, आता आपण उदाहरणार्थ काळी मिरी या पिकाचं उदाहरण जर घेतो तर माझं स्पष्ट मत आहे की या पिकाला ग्लोरीफाय करून चालणार नाही, याची फायनान्शियल वायबिलिटी असली पाहिजे. बरोबर. म्हणजे पीक नुसतं दिसतंय, हिरवगार दिसतंय असं उपयोगाचं नाही, तर त्याच्यातून फायनान्शियल वायबिलिटी शेतकऱ्याला मिळाली पाहिजे, म्हणजे त्याचा उत्पादन खर्च निघाला पाहिजे. आणि मी तर म्हणेन की कमीत कमी उत्पादन खर्च, ओके, ते आता दिसतच आहे, कमीत कमी गुंतवणूक आणि कमीत कमी इतर बाजूंचा धोका किंवा म्हणजे जमा खर्च असेल, चालू खर्च असेल, हे या सगळ्यामध्ये हे जर चालत असेल तर फायनान्शियल वायबिलिटी या पिकाची खूप चांगली आहे. म्हणजे जेणेकरून आता बरेच जर म्हटलं जातं की प्रोडक्शन कॉस्टमध्येच तुम्हाला हे मिनिमम करता आलं, म्हणजे तुमच्या असणाऱ्या परसबागेमध्ये किंवा असणाऱ्या लागवडीमध्ये ज्यावेळी तुम्ही हे वाढवता. आता उदाहरण बघायला घेतलं तर हे झाड जे आहे हे इथलं इंडिजिनस स्थानिक झाड आहे, प्लस ह्याच्यातली जी चढवलेली जी वेल आहे ही पण स्थानिकच आहे. हिची पानं बघाल तुम्ही अतिशय मोठी आहेत. ही इथली स्थानिक आपल्या कोकणात असणारी जी जात आहे तिथली जात आहे. आणि याचं म्हणजे ही जी वेन आहे हिला आदी पेपर म्हटलं जातं. आदी पेपर ही मी कुर्ग मधली जी व्हरायटी आहे ती मी इथे आणली होती. याची फिमेल वेगळी वाईन आहे, मेल वाईन वेगळी, असं करून आम्ही इथे ऑब्झर्वेशन नोटिफाय करायसाठी हे प्लांटेशन केलेलं आहे. काही ठिकाणी अशा माझ्याकडे जवळपास 17 ते 18 व्हरायटी आहेत. पण 17 ते 18 व्हरायटी असून चालत नाही, त्यातल्या फायनान्शियल वायबिलिटी कोणती आहे ती एकदा आयडेंटिफाय झाली की त्यानंतर मग आम्ही नर्सरीकडे जाणार आणि त्यानंतर मग त्याची रोपं. म्हणजे तोही एक ह्याच्या जोडीला दुसरा उद्योग आहे की रोपं तुम्ही सेल करू शकता. हो, त्यातील आता याच्यात शेतकऱ्यांना आम्ही काय सुटसुटीत करून देणार आहोत की आयडेंटिफाय झालेल्या की रेजिस्टंट कॅपॅसिटी आणि इल्डिंग कॅपॅसिटी याचं मिक्सचर करून आयडेंटिफाय झालेल्या व्हरायटी आहेत त्याच विक्रीला काढणार आहोत. नुसत्या 17 व्हरायटी आहेत किंवा माझ्याकडे 19 व्हरायटी आहेत, 20 व्हरायटी आहेत काळी मिरीच्या, त्या उपयोगाच्या नाही. त्या उत्पादन किंवा कार्यक्षम असणाऱ्या, अधिक ताकदीच्या असणाऱ्या पाहिजेत. आता जे वातावरण बदल होते याच्यामध्ये आयडेंटिफाय केलेल्या आम्ही ज्या व्हरायटी आहेत
जसं की जिऑन मुंडी असेल, कंबगल असेल, यांचं आम्ही इथे येऊन ऑब्झर्वेशन घेतलं. बरोबर. आफ्टर द ऑब्झर्वेशन आम्ही म्हणू शकतो की हे तुम्ही लागवा. बरोबर. उगाच आता हे उत्पन्न देतं किंवा कोणतरी एखादी युनिव्हर्सिटी म्हणते की हे उत्पन्न देतं म्हणून ती लागवड करू नये असं माझं मत. ज्यावेळी तुम्ही कमर्शियलकडे जाता किंवा अधिक उत्पन्न वाढी ज्यावेळी तुम्ही भर देता त्यावेळी तुमचं सगळ्यात प्राथमिक केलं पाहिजे हे की आधी 2 वर्षे आणून एखादी वेन आणली पाहिजे आणि ज्यावेळी तिचं उत्पन्न खरोखर चांगलं आहे, ती परवडते, त्यावेळी तिथं तुम्ही मोठ्या प्रमाणावरती प्लांटेशन करण्याकडे गेलं पाहिजे. त्याच्यात करताना सर्वात महत्वाची गोष्ट ते म्हणजे तुम्हाला आधी सेल्फ सस्टेनेबल होता आलं पाहिजे. म्हणजे काय की या प्लांटेशनची स्वतःची रोपांची स्वतः बनवता आली पाहिजे. हे अगदी बेसिक ट्रेनिंग आहे. म्हणजे स्किल डेव्हलपमेंटकडे जाताना आम्ही तोही विचार करतोय की आपण शेतकऱ्यांसाठी अधिक सुलभतेने किंवा सोप्या पद्धतीने यातील रोपं बनवण्याचं पण स्किल द्यायचं. म्हणजे नर्सरीवरती तुम्ही अवलंबून राहत नाही. बरं. नेहमी आहे ना, महामनी सोशलच्या प्रेक्षकांसाठी माझ्याकडे एक नेहमी प्रश्न असतो, कारण त्यांना आकड्यात आणि स्टॅटिस्टिक मध्ये गोष्टी ऐकायला बरं वाटतं. सो आता हा मुख्य प्रश्न आहे की जर का ही एक वेल पकडली आहे तर ह्या वेलीला, एका वेलीला 1 वर्षभरात किती किलो काळा मिरी येते? आता ही जी व्हरायटी आहे ती व्हरायटी आणि त्या झाडावरची जी उंची आहे की जितकी वेल उंच जाईल त्याच्यावरती अवलंबून आहे तुम्हाला उत्पन्न किती मिळणार आहे. बरोबर. आता ऍव्हरेज ज्यावेळी इंडिजिनस एखादी व्हरायटी असते ती अगदी 30-40 फुटापर्यंत उंच जाते. बरोबर. त्याच्यावरून तुम्हाला सरासरी नाही म्हटलं तरी सुद्धा 3 किलो पासून ते अगदी एक्सटेंड टू द 7 किलो पर्यंत एवढं उत्पन्न त्याच्यावरती रॉ बेरीजचं येतं. म्हणजे ओल्या काळी मिरीचं. त्या आफ्टर प्रोसेसिंग की त्याचं वजन अर्थात कमी होतं. बरोबर. पण तुम्हाला सरासरी 1 किलोला साधारण दर हा तुमच्या गुणवत्तेप्रमाणे 350 रुपये ते 800 रुपयापर्यंत दर असतो. त्याच्यात 3 व्हरायटीज केल्या जातात. त्यानुसार 350 रुपयापर्यंत 800 रुपयापर्यंत प्रति किलो हा दर असतो. म्हणजे अतिशय एकदम बारीक असते जी ह्याच्यासाठी जाते, पावडरसाठी जाते. त्याचा दर हा 300-350 रुपये किलो असतो. आणि तसं अगदी चांगल्यातली क्वालिटी असते ती अगदी चांगल्या बेरीजची ज्याचं एकदम 1200 ते 1000 रुपये किलो पण उत्पन्न मिळतं. हा, हे सर्व अवलंबून असतं तुम्ही प्रोसेसिंग कशा प्रकारे करतात. आणि प्रोसेसिंग आता म्हटलं की हा जो व्यवसाय आहे किंवा ही शेती आहे ही भांडवलापेक्षा सगळ्यात जास्त प्रामुख्याने ज्याचा जो भर आहे किंवा ते सगळं म्हणजे स्किलवरती आणि अनुभवावरती. अनुभव, त्याच्या जोडीला मेहनत पाहिजे, कारण ही सगळी मी बघतोय त्याच्यात मेहनतीचं काम खूप दिसतंय. पण तू मगाशी एक गोष्ट मेन्शन केलीस की रॉ बेरीजचं उत्पन्न हे 3 ते 7-8 किलो पर्यंत जातं. पण ती म्हणतेस की वजनाला नंतर ज्यावेळेला ती वाळते, वाळून बट ऑब्वियस त्याचं वजन कमी होईल, तर ते किती कमी होऊ शकतं? हे सगळं अवलंबून आहे ते काढणीच्या कालावधीवरती. म्हणजे तुम्ही जर अगदी एक्झॅक्ट चांगली परिपक्व झाल्यानंतर काढणीला योग्य वेळी जर तुम्ही ती काढली तर दाना वजनाला खूप चांगला भरतो आणि त्यामुळे तुम्हाला उतारा चांगला भेटतो. म्हणजे आफ्टर प्रोसेसिंग याच्यामध्ये मॉइश्चरिंग करावं लागतं, प्रोसेसिंग करावं लागतं, बॉइलिंग करावं लागतं आणि नंतर मग त्याला ती अगदी डीप ह्याच्यामध्ये शॅडोमध्ये तिला वाळवली जाते. ही कडक उन्हात वाळवली जात नाही. त्याच्यामुळे त्याचं उत्पन्न साधारण हे उताराच्या वेळी रॉ बेरीज नंतर हे 40% ते 35% घट्ट. ओके. मूळ वजनापेक्षा. तर असं अवलंबून असतं. म्हणजे आता ज्यावेळी म्हटलं जातं आता ह्याच्यात काळी मिरीमध्ये परत आता तुम्ही 2 भाग आहेत की हे मदर प्लांट आहेत आणि बुश पेरीज आहेत. बरोबर. सो त्याच्यावरती देखील अवलंबून आहे. म्हणजे ज्यांच्या व्हरायटी असतील प्लांटच्या त्याच्यावरती व्हॅरी होतं की उत्पन्न कमी जास्त, चांगली क्वालिटी, कमी क्वालिटी असं. हो. आणि म्हणजे आता ते 7 किलो जे आपण म्हटलं रॉ बेरीजचं ते अगदीच रिड्यूस होऊन जर का 60% जरी पकडलं तरी साधारण 4 किलो पर्यंत येतं. आणि दर हा 800 ते 1200 kg पर्यंत व्हॅरी होतो. हो. म्हणजे चांगल्या गुणवत्तेची जी बेरी आहे तिचं साधारण वजन हे अगदी मी म्हटलं तर तुम्हाला 500 रुपये मिनिमम पर केजी हे उत्पन्न मिळतं. आता ज्यावेळी तुम्ही 100 झाडांवरती लावता किंवा 200 झाडांवरती लावा, 300 झाडांवरती लावा, तुमचे एफर्ट्स वाढतात. बरोबर. तुमची म्हणजे त्याच्यासाठी करायची थोडी मेहनत वाढते. काढणीसाठीचा टायमिंग तुम्हाला ह्याच्यातलं सगळ्यात मेन म्हणजे वेळापत्रक फॉलो करणं हे महत्त्वाचं असतं की फ्लॉवरिंग टायमिंगला जर पावसाळा वाढला तर तुम्हाला काय घ्यायच्या प्रिकॉशन्स आहेत इत्यादी. जसं मगाशी मी तुला विचारलं होतं म्हणजे ज्यावेळेला आपण बागेत होतो तर मग ती एक वेल किती उत्पन्न देते है ना, तर आता तू काय म्हटलंस की वर्षातनं हे एकदा पीक येतं, मग वर्षभराचं उत्पन्न साधारण किती असतं?
हा अर्थात हे मी म्हटलं की हा शेतीचा प्रकार आहे, हा मुळात ॲफ्लुएंट प्रकारातला आहे. त्याच्यामुळे साधारण सरासरी आता एका घरात जरी कुटुंबात किंवा कोकणातलं कुठलं ॲव्हरेज एक घर घेतलं तर साधारण 15 ते 20 झाडं ही सरासरी परसबागेत असतातच. अगदी अगदी आंब्याची, जांभळाची, आसाणीची किंवा शिवणीची अशी सगळी पकडून, किंवा काही 1-2 नारळाची झाडं हे अगदी सुपारीची आणि नारळाची असतात. हे सहजासहजी तुम्हाला दिसतात. तर इन अँड ॲव्हरेज जरी एका परसबागेमध्ये 20 ते 30 झाडं असतील आणि त्याची पूर्णपणे वाढ झाली आणि त्याच्यावरती सगळीकडे जर तुम्ही वेन्स सोडल्यात तर एका प्रत्येक झाडाचा इन अँड ॲव्हरेज आपण पकडलं साधारण 2 ते 3 किलो जर आपल्याला पूर्ण उत्पन्न भेटत असेल तर सगळा 25 झाडांचा एकंदर कलेक्टिव्हली उत्पन्न हे तर तुम्हाला 1 ते 1.5 लाख रुपये मिळालं पाहिजे वर्षाकाठी. आणि अगदी तुमची मी म्हटलं ना, तुमचं लेबरही त्याच्यात वजा करून तुम्हाला तेवढं सहजासहजी मिळणार आहे. आता ह्या प्लांटेशनचं दुसरा एक उपाय आहे, म्हणजे याच्यात शाश्वत म्हणू किंवा आपण म्हणू ज्याला आपण पर्यावरणाच्या दृष्टीने पण जर ह्याच्याकडे बघितलं या शेतीकडे, तर आपल्याकडली परसबागेतली जी जंगली झाडं असतात ती काढून टाकली जातात, म्हणजे तोडली जातात आणि त्याचं अगदी जे मिळणारं उत्पन्न आहे ते अगदी अल्पाटातलं असतं, म्हणजे किरकोळ असतं. तर त्यावरती जर प्लांटेशन केलं तर एका प्रकारे तुमचं ते झाड तोडण्यापासून वाचेल, म्हणजे तुमचा ग्रीन कव्हर आहे तो पण वाचून राहील आणि त्यासोबत उत्पन्न मिळेल. म्हणजे जे केरळ आणि कर्नाटकात आता होतं, केरळ आणि कर्नाटकात तुम्ही बघितलं तर तिथल्या जंगलांमधल्या काही व्हरायटींवरती तसंच ते वाढवलं जातं. सो आमचा पण प्रयत्न असा आहे की काही इंडिजिनस व्हरायटी ज्यांच्यामध्ये रेझिस्टंट कॅपॅसिटी कमी असेल पण त्यांना म्हणजे उत्पन्न जरी कमी असेल, जरी हाय यील्डिंग जरी नसल्या, तर रेझिस्टंट कॅपॅसिटी एवढी असेल की जेणेकरून समजा जंगलातल्या झाडांवरती जर तुम्ही ग्रो केलात तर तुम्हाला वॉटरिंग न करता किंवा न्यूट्रिएंट न देता फक्त तुम्हाला एक ॲव्हरेज भेटू शकतं, ॲव्हरेज उत्पन्न तुम्ही त्यातून घेऊ शकता. यातून तुमचं फॉरेस्ट कव्हर वाचू शकेल. हा देखील आमचा संशोधनाचा पुढचा भाग आहे, जो मिरीमध्ये जे आमचा जो फोकस आहे, जेणेकरून जंगलही वाचतील आणि पॅरलल तुम्हाला उत्पन्नही देतील ती जंगल. इतर व्यावसायिक शेत्या ज्या होतात, मग काळ्या मिरीची एक नियोजित बाजारपेठ असते की तुम्ही थेट विक्री करता? कसं काय ह्याचं विक्रीचं जो एक प्रोसेस आहे ती चालते? काळी मिरीची जर बाजारपेठ म्हणाल तर अगदी त्याचं तुम्हाला एकदम थोडक्यात सांगतो की काळी मिरी ही महाराष्ट्रातल्या फक्त 2 जिल्ह्यात उत्पादन केली जाते, मुख्यतः म्हणजे रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि त्यातला रायगडचा काही भाग किंवा अगदी पालघरमधला काही भाग, डहाणूपर्यंतचा हा अगदी किरकोळ, पण मुख्यतः उत्पादनं करणारे जे जिल्हे आहेत ते 2 आहेत, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. त्यानंतर जर भारताचा जर विचार केला तर भारतातल्या फक्त एक मोजक्या 5 ते 6 राज्यांमध्ये याचं उत्पन्न घेतलं जातं. बरोबर. आणि तो पण काही कोस्टल जो ट्रॉपिकल भाग आहे तोच, म्हणजे उत्तर किनारपट्टी असेल, पश्चिम किनारपट्टी, या सोडून फार होत नाही. अगदी आसाममधल्या काही भागांमध्ये, पूर्वेकडच्या काही राज्यांमध्ये होतो. हे फक्त उत्पादन घेणारे राज्य आहेत. पण याचं मार्केट तुम्ही जर म्हणाल तर याचं जगभर मार्केट आहे. याचं डोमेस्टिक कन्झम्पशन पण आहे आणि आंतरराष्ट्रीय कन्झम्पन पण आहे, इंटरनॅशनल कन्झम्पन पण आहे. डोमेस्टिक कन्झम्पनच आपलं एवढं आहे याच्यातलं की त्यामध्ये अगदी उपलब्ध बाजारपेठ आहे, म्हणजे स्थानिक बाजारपेठ देखील आहे. ज्यावेळी आपण आता प्रोसेसिंग किंवा ज्यावेळी हा काढणे सीझन असतो त्यावेळी अनेक स्टॉकिस्ट येत असतात किंवा ट्रेडर्स येत असतात आणि किरकोळ खरेदीने करत असतात. याच्या उलट जो म्हणजे काय म्हणतात त्याला, जो अधिक उत्पादनावरती भर देणारा जो शेतकरी असतो, जो आम्ही साधारण याचं प्रोसेसिंग करून एक स्टोअर करण्यावरती भर देतो आणि ज्यावेळी मार्केटला किंवा APMC असेल किंवा काही मोठे ठोक बाजारात खरेदी करणारे आहेत, मसाले व्यापारी आहेत, मसाले बनवणाऱ्या काही फॅक्टरीज आहेत किंवा काही पॅकेजिंग करणारे आहेत, याच्यामधल्या ते लोक हा माल घेऊन जातात. याचं उपलब्ध बाजारपेठ आहे. आता फक्त हे सर्व अवलंबून असतं तुमच्या गुणवत्तेवरती. त्याच्यामुळे गुणवत्ता, प्रक्रिया यातील जर बारकावे जर शेतकऱ्यांनी शिकले तर याच्यातली तुम्हाला सगळे मार्केट यातले करता येणार आहेत, म्हणजे डोमेस्टिक सोबत सुद्धा आणि आंतरराष्ट्रीय सुद्धा. जर तुमची चांगल्या गुणवत्तेची असेल तर अगदी तुम्ही युरोपियन मार्केट असतील ते एक्सप्लोअर करता येऊ शकतात. त्याच्याला सर्टिफिकेशन बनवणं असतील, म्हणजे गॅप सर्टिफिकेशन सारख्या जर तुमचे प्लॉट असतील ते रजिस्टर करणं असेल, हे सगळं जर तुम्हाला जमू शकलं तुम्ही आंतरराष्ट्रीय बाजारपेठी जाऊ शकता. पण तुम्हाला त्याच्यासाठी एक तुमची गुणवत्ता, चांगली प्रक्रिया, ह्याच्यावरती तुमचं चांगलं नियंत्रण पाहिजे. खरं मगापासून मी पाहतोय की तुझं हेच सांगणं आहे की हा जो व्यवसाय आहे तो ऑर्गनाइज असेल तितके चांगले तुमचं ह्याच्यातलं सक्सेस रेशिओ आहे तो वाढू शकतो. आता तू 2 बाजारपेठांबद्दल म्हटलंस, एक इंटरनॅशनल झाली, एक डोमेस्टिक झाली, म्हणजे इथे स्थानिक बाजारपेठ.
तर मला सांग, ह्याच्यामध्ये रेटमध्ये काय तफावत होते का, एक्सपोर्ट करण्यासाठीचा आणि इथे वापरण्यासाठीचा? हो, अर्थात. म्हणजे याच्यात कसं होतं की तुमचं आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्यावेळी तुम्ही जाता त्यावेळी तुमचं कॉम्पिटिशन वाढतं. बरोबर. आता व्हिएतनाम किंवा इतर जे देश आहेत, थायलंड सारखे देश आहेत की जे अधिक उत्पादन आता करू लागलेत ब्लॅक बरोबर. पेपरमध्ये, सो त्यांचं कॉम्पिटिशन येतं. त्यामुळे तुम्हाला गुणवत्ता जर राखता आली किंवा त्यांची जी मिरी ज्या महिन्यांमध्ये ज्या सीझनमध्ये उतरते तो सीझन तुम्हाला सोडून दुसऱ्या सीझनमध्ये जर तुम्हाला ब्लॅक पेपर उतरवता आली तर ह्या संधी असतात तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या. रेटमध्ये किती डिफरन्स? रेटमध्ये भरपूर डिफरन्स असतो. अगदी तुम्ही म्हणालात, पण अर्थात त्याची ड्युटीज वाढते किंवा तुमचे डॉक्युमेंटेशन वाढतात, त्याच्यातल्या ज्या प्रोसेस आहेत डॉक्युमेंटेशन करण्याच्या या सगळ्या वाढतात. त्यामुळे तो रेट अर्थात तुम्हाला चांगला भेटतो. 1200 पेक्षा जास्त, 1200 रुपये किलोचा साधारण 1000 रुपयाचा तरी दर भेटतो तुम्हाला. आणि त्याच्यातला निव्वळ नफा किती राहतो आपल्याला? हा निव्वळ नफा त्याच्यातलं मी म्हटलं ना तुम्हाला, काढणी हाच सगळ्यात मोठा मेजर आकड्यात जर का आकड्यात तुम्ही म्हणालात तर याचा उत्पादन जो खर्च आहे म्हणजे की म्हणजे उत्पादन खर्च आहे आणि जे नफा याचं ज्यावेळी आपण गुणोत्तर काढतो त्यावेळी उताराच्या अनुषंगाने तुम्हाला याच्यामध्ये साधारण 75% हा तुम्हाला नफा असतो ह्याच्यातला, या पिकामधला. 1000 रुपये असेल तर आपल्याला साधारण 700 ते 50 रुपये तुम्हाला सुटले पाहिजे. 750 रुपये. ह्याच्यातले 250 रुपये आपण प्रोडक्शन कॉस्ट कन्सिडर करू किंवा या सगळ्या गोष्टी कन्सिडर करूनच तू हे सांगतो. हा, नाही म्हणजे आकडा एकदा क्लिअर झाला की कसं असतं म्हणजे ते डोक्यात फिक्स बसतं आणि मग कळत जातं ना. त्याच्या अनुषंगाने हा इतका डिटेल मी तुला तो प्रश्न विचारला. आता याचा पुढचा प्रश्न असा आहे की ह्याच्यात जोखमा किती आहेत? म्हणजे तुला जर का नुकसानच व्हायचं असेल तर काय, मग त्याच्यासाठी तुझ्याकडे काय तरतूद असते का त्या नुकसानातून वाचण्यासाठी? आपली गव्हर्नमेंट त्याच्यासाठी काय अनुदान देते काय? कुठले योजना आहेत काय? त्याला पीक विमा मध्ये येतं काय? असं काही करता येऊ शकतं का? ह्याच्यामध्ये म्हणाल तर तुम्हाला पीक विमा हा तुमच्या डिपेंड्स ऑन द टेरिटरी हा अवलंबून आहे. पण काळी मिरीच्या प्लॉटचा विमा हा अजूनपर्यंत हा प्रकार काय सर्रास चालत नाही. ह्याच्यात जर रोग प्रतिकार क्षमता असणारी जर रोपं असली तरी सुद्धा याच्यात काही प्रमाणामध्ये आता गेल्या काही वर्षात जर 2019 पासून जे आतापर्यंतची सरासरी बघितली तर आपल्याकडे जो ॲक्सेस रेनफॉल झालेला आहे म्हणजे जवळजवळ 3000 मिलीमीटर ते 4000 मिलीमीटर हा आपल्याकडे जेवढा सरासरी पाऊस पडतो त्यापेक्षा ॲक्सेसिव्ह पाऊस पडलेला आहे. याच्यामुळे रूटविल सारखी जी बुरशीजन्य आजार आहेत ते झाले, ज्याच्यामुळे आता कसं होतं की याच्यामध्ये ज्यावेळी बुरशीजन्य आजार होतात त्यावेळी याच्यावरती तुमच्याकडे कोणतंच उत्तर राहत नाही. म्हणजे मोर्चूचं स्प्रेइंग करतात काही जण किंवा ते शक्य पण असतं, पण ज्यावेळी ॲक्सेस भरपूरच पाऊस पडतो त्यावेळी ही बुरशी जर पकडली ती पकडू न देणं हेच तुमचं म्हणजे याच्यात काळजी घेण्याचं काम आहे. कारण का ते ज्यावेळी त्याचा प्रादुर्भाव वाढला त्यानंतर तुम्हाला कुठलीही स्प्रेइंग त्याला उपयोगी पडणार नाही. कारण का पाऊस पडतोय आणि तुम्ही स्प्रेइंग करताय त्याच्यामुळे ते टिकतच नाही. त्यामुळे तुम्हाला रूटविल पासून जर वाचायचं असेल तर तुम्हाला क्रॉप पॅटर्नच व्यवस्थित निवडायला पाहिजे की ज्याच्यामध्ये आता जो क्लायमेट चेंज जो होते त्याच्यामध्ये रूटविलचा धोका पण वाढलाय. कारण का काही पॅचमध्ये असा होतो की खूप कमी कालावधीत भरपूर पाऊस पडतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता हायल्डिंग कॅपॅसिटीपेक्षा रेजिस्टंट कॅपॅसिटीचा जो क्रॉप पॅटर्न आहे तो अवलंबला पाहिजे. पण आता याच्यासोबत आता अजून आम्ही संशोधन आमचं हेच आहे की याच्यामध्ये रेजिस्टंट कॅपॅसिटी आणि पॅरलली हाय यील्डिंग कॅपॅसिटी त्याच्याबद्दलच बोलू आता. या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून जर ज्यावेळी क्रॉप पॅटर्न ज्यावेळी डेव्हलप करू त्यावेळी त्याच्यामध्ये खरोखर चांगलं यश मिळेल. आता युनिव्हर्सिटी त्याच्यामध्ये काम करत नाही पण इंडिपेंडेंटली केरळमधील काही खूप चांगले शेतकरी आहेत त्यांच्याशी मी टायअप आहे. गोव्यामधले जे काही शेतकरी आहेत म्हणजे गोवा बागायतदार संघामधले काही लोक आहेत ते खूप चांगलं याच्यामध्ये काही ना काही ते नाविन्यपूर्ण प्रयोग करत असतात. अर्थात कलेक्टिव्हली हे आम्ही विचारांची देवाणघेवाण होत असतं किंवा शेतकरी म्हणून आम्ही कनेक्टेड असतो. त्यामुळे याच्यात काही ना काहीतरी आम्हाला नवीन गोष्टी प्रयत्नपूर्वक करता येतात. ओके, म्हणजे बाजारभावावर काळी मिरीच्या बाजारभावावरती परिणाम करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये हवामान हे मेन आहे. कारण कोकणात पाऊस एक्सेसिव्ह असतो. सो ही पहिली गोष्ट झाली. याच्यात ट्रान्सपोर्टसाठी काय एक विशेष खर्च येतो का त्याच्याबद्दल आपण? ट्रान्सपोर्टसाठी म्हणायचा याचा खर्च म्हणजे हे काय फार असं म्हणजे याची जी जसं तुम्हाला धान्याची जशी तुम्ही ट्रान्सपोर्ट करता त्याच प्रकारचं ट्रान्सपोर्टेशन आहे. त्याच्यातनं ज्यावेळी तुम्ही खूप चांगली प्रक्रिया करता त्यावेळी पेरिशेबल हायली पेरिशेबल हा जो काय फेज आहे हा तुम्ही क्रॉस करून ज्यावेळी तुम्ही स्टोरेजकडे जाता म्हणजे पदार्थ नाही आहे. ज्यावेळी तुम्ही प्रक्रिया चांगल्या प्रकारे केलात तर ते स्टोरेजमध्ये ज्यावेळी जाता व्हॅक्युम पॅकिंग केलात चांगलं तर तुम्ही ते स्टोरेज करू शकता. आणि पर्यायाने तुम्हाला हा
अजून मार्केट करता येऊ शकतं. आणि याच्यातलं ट्रान्सपोर्टेशन म्हणजे आता ते तुमच्यावरती आहे, तुमचा ट्रेडर कसा आहे. पण बऱ्यापैकी आमच्याकडे तरी कोकणात येऊनच माल विकत घेऊन जाणारी लोक आहेत आतापर्यंत. बरोबर. म्हणजे हा फार काय म्हणतात त्याला, नेऊन विकणं हा प्रकार नाहीये. त्यामुळे हे ज्यावेळी उत्पन्न येतं त्यावेळी तुमच्याकडे ऑलरेडी म्हणजे ज्यावेळी काढणीचा सीझन असतो त्या अगोदरपासूनच तुमच्याकडे ट्रेडर येऊन जातात की आम्हाला पाहिजे. म्हणजे तुला असं ह्याच्यासाठी सेपरेट मार्केटिंग करायची गरज नाही लागत आणि ह्याची प्रोडक्ट ब्रँडिंग वगैरे करण्याची काही एक गरज. ब्रँडिंग हा स्वतंत्र विषय आहे. मी म्हटलं ना की आता तुम्ही कशी प्रक्रिया करताय, ह्याच्यातलं उत्पन्न सगळे घेतात, प्रक्रिया कशी करतात, त्यामुळे ब्रँडिंग आणि हा करणं हा स्वतंत्र विषय आहे. पण याच्यात असं बाकी तसा खर्च येत नाही त्या पद्धतीने, किंवा ट्रान्सपोर्टेशनसाठी वेगळा खर्च येतो. जसा जसा चाललेला आहे तसाच खर्च येतो. म्हणजे आता आंब्याचा जर तुम्ही म्हणाल तर आंबा तुम्हाला जर आज काढला तर तुम्हाला तो कुठल्याही प्रकारे 2 दिवसामध्ये पोचवायचा मार्केट. अदरवाईज तर तुम्ही तो हायली पेरिशेबल कडे जातो. बरोबर. सो ते ह्या म्हणजे 2 गोष्टी वजा करतं. ते म्हणजे एक तर म्हणजे पेस्ट ऑफ क्रॉप वजा करतं, ते म्हणजे उत्पादन खर्च ह्याचा कमी आहे. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे की हे फार असं ग्लोरिफाय करण्यासारखं जरी पीक नसेल तरी सुद्धा तुम्हाला चांगलं उत्पन्न देऊ शकतो. मी म्हणणार नाही की याच्यात तुम्ही अगदी एकदम सुखवस्तू व्हाल, तुम्ही अगदी मोठ्या गाड्या घेऊ शकाल, पण इन अँड ॲव्हरेज एक उत्पादन म्हणून तुम्हाला ज्यावेळी कोकणात स्थायिक व्हायचं असेल तर हा एक खूप चांगला सोबतचा पर्याय. एखादा कुठलंही मॉडेल असेल तर फार ग्लोरिफाय करून चालत नाही, त्याची फायनान्शियल वायबिलिटी बघावी. त्याचप्रमाणे मी म्हणेन की काळी मिरीमध्ये उतरताना तुम्ही आधी असणारा तुमचा जो क्रॉप पॅटर्न आहे किंवा तुमची असणारी बागायत आहे किंवा परसबाग आहे तिथपासून त्यांनी सुरुवात करावी. त्याच्यातनं ती सेल्फ सस्टेनेबल म्हणजे तुम्हाला त्याच्यातली रोपं बनवायचं स्किल तुम्ही डेव्हलप करून घ्या. त्यानंतर त्याच्यातलं जे स्प्रेइंग असतील काय आवश्यक असतील त्या, किंवा न्यूट्रिएंट देणं असेल किंवा वॉटरिंग असतील, याच्या ज्या काही स्किल्स आहेत ह्याच्यात कमीत कमी मॅनपॉवर कसं तुम्हाला लागेल, बरोबर, याच्यामुळे तुम्ही क्रॉस कटिंग करू शकता आणि मग तुम्ही एक फायनान्शियल वायबल क्रॉप पॅटर्न तुम्ही डेव्हलप करू शकता. ह्याच्या जोडीलाच आहे ना पुढे जसं आता तू सजेस्ट केलंस ना, एकच गोष्ट त्याच्यात की काही अजून अशा मसाल्यातल्या कुठल्या वनस्पती आहेत का, झाडं आहेत का जी तू काळा मिरी सोबतच प्लांट करू शकतोस सेम परसबागेत किंवा प्लांट मध्ये. आता याच्यामध्ये ब्लॅक पेपर येते, ब्लॅक पेपर सोबत जायफळ येतं आपल्याकडे. बरोबर. जायफळ सोबत दालचिनी येतं. बरोबर. खूप चांगल्या प्रकारे आपण वेलची पण करू शकतो, पण त्याच्यात खूप चांगली कॅनपी लागते आणि त्यानंतर ह्या गोष्टी होतात. बरोबर. सो तुम्हाला याच्या सोबतीने काय लागत असतं की हे ज्यावेळी तुम्ही हे क्रॉप करत असता त्यावेळी सगळ्यात बेसिक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे तुम्हाला मोठी चांगली कॅनपी डेव्हलप करता आली पाहिजे. खरी गोष्ट आहे. आणि जर ती कॅनपी डेव्हलप करता आली असेल ट्रीची, तर तुम्ही हे सगळे इतर उत्पन्न पण घेऊ शकता. म्हणजे या मसाल्या पिकांमध्ये सगळ्यात आवश्यक गोष्ट आहे ती म्हणजे चांगली ह्युमिडिटी मेंटेन राहिली पाहिजे बागेची आणि चांगली कॅनपी तुम्हाला मेंटेन ठेवता आली पाहिजे. बरोबर. तरच ते होऊ शकते. जाता जाता अंतिमतः महामनी सोशलच्या प्रेक्षकांकरता मी एक शेवटचा प्रश्न तुला विचारतो, कारण काळा मिरी ही व्यावसायिक शेती जसं आता आपण ओव्हर द इंटरव्ह्यू एक बघितलं तर त्याच्यात तू या प्रेक्षकांना एक व्यावसायिक म्हणून त्या काळा मिरी ह्या उत्पादनाबद्दल काय सल्ला देशील? याच्यात सल्ला म्हणजे की काळी मिरी हे एक आंतरपीक आहे. बरोबर. हे आंतरपीक म्हणूनच कन्सिडर केलं पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे जर ज्यावेळी खूप चांगली लँड होल्डिंग असेल, समजा 10 ते 15 एकराची 20 एकराची जेव्हा लँड होल्डिंग असेल, तर मी असं कधीच म्हणणार नाही की तुम्ही एकदम मोनोकल्चर म्हणून ब्लॅक पेपर करून बघा. बरोबर. हे एक हा क्रॉप पॅटर्न जो आहे फायनान्शियली जर वायबल करायचं असेल तर एक आंतरपीक म्हणूनच कन्सिडर केलं पाहिजे. असणारी तुमच्याकडे झाडं त्याच्यावरती एक लिपर म्हणून हे वापरून करायला पाहिजे. अदरवाईज तुमच्याकडे जर तुमची एखादी बाग असेल स्वतःची, बरोबर, त्या झाडांच्या आधारावरती ही मिरी केली पाहिजे, तरच त्याची फायनान्शियल वायबिलिटी राहणार आहे. म्हणजे तू तर करतो तुला तू युनिव्हर्सिटीमध्ये वगैरे ह्याच्या रिसर्चसाठी गेला असेल तर तिथं मध्ये कोकण विद्यापीठ जे आहे, कोकण कृषी विद्यापीठ, त्यांनी एक पॅटर्न आणला होता लाखी बाग. तू ऐकला असशील कदाचित. हा, मग ते जरा एक्सप्लेन कर ना ह्याच्या जोडीला, म्हणजे लगेचच लक्षात येऊन जाईल की इंटरक्रॉप काय असतं. नाही, युनिव्हर्सिटीच्या ज्या काही म्हणजे जे काय प्रेझेंटेशनमध्ये त्यांनी लाखी बाग म्हणून एक आणलं होतं की 1 गुंठ्यामध्ये किंवा 1 एकराच्या जागेमध्ये तुम्ही 1 लाखाचं उत्पन्न साधारण वर्षाकाठी घ्यायचं, असं साधारण त्यांनी एक बरेच पॅटर्न आणले होते. त्यामध्ये अनेक झाडं होती. हापूस आंबा होता, काजू होती, त्याच्यानंतर मसाले पिका होती. बरोबर. आता युनिव्हर्सिटीच्या बऱ्याचशा गोष्टींबरोबर माझं काही फार जमत नाही किंवा माझे त्याच्यात बरेच अनेक त्यांच्याबद्दल क्लॅशेस आहेत म्हणाला तरी चालेल. ते उघड क्लॅशेस आहेत की जे खरोखर होतं ते दाखवलं पाहिजे. म्हणजे त्या ह्याच्यामध्ये व्हॅनिला पण दाखवलेलं आहे,
लाकी बागेमध्ये व्हॅनिला पण दाखवलेलं आहे, की लाकी बागेमध्ये इतर कॉफी पण दाखवलेलं आहे. तर ती खरोखर उत्पन्न नाही देतात का? की माझं म्हणणं पण हेच आहे की कुठलंही मॉडेल असेल किंवा कुठलंही पीक असेल हे ग्लोरीफाय करून चालणारं नाही. तुम्हाला त्याच्याकडनं ग्राउंड रियालिटीच्या मधूनच बघावं लागेल त्या पिकाकडे, तरच हे चालणारं आहे. तर तसंच मी काळी मिरीचं म्हणेन की हे तुम्ही एक आंतरपीक म्हणूनच कन्सिडर करा, त्याच्यावरती फोकस तसाच करा. त्याच्यावरती अर्थात तुम्ही अधिक उत्पन्न घेऊ शकता जर तुमच्याकडे जर तशी बाग असेल, तशी तर तुमची जागा असेल. पण तुम्हाला प्रोजेक्ट कॉस्ट आहे ती कमी ठेवून मिनिमाइज करून तुम्हाला ज्यावेळी तुम्ही प्रकल्प कराल तुम्हाला नक्की याच्यात खूप चांगला फायदा आहे. आम्हालाही फायदा मिळतोय. आता या व्हिडिओच्या माध्यमातून मी पहिल्यांदा म्हणजे काळी मिरीवरती बरेच वर्ष काम करतोय, मी कधीच व्हिडिओ बनवतो नाही, अनेकांची विचारणा झाली होती, पण मी हा पहिल्यांदा व्हिडिओ बनवतोय. त्यामुळे मी हेच सांगेन की जर कोणाला याच्या संबंधी जर खरोखर जर चांगलं करायचं असेल आणि जर तुम्हाला मार्गदर्शन असेल तर बेशक तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचण्याचा मेसेज करा किंवा माझा संपर्क नंबर आहे त्याच्यावरून जरी कॉन्टॅक्ट केला तर सुद्धा याच्यापर्यंतची चांगली माहिती किंवा मार्गदर्शन मी करू शकेन. मी मार्गदर्शन नाही म्हणणार नाही, पण मी माहिती तरी देईन की ज्याच्यातून याच्यातले काही धोके आहेत किंवा काय चांगल्या गोष्टी आहेत. असं नाही, आता थ्रू आउट इंटरव्ह्यू बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या. सो मी जाता एकच म्हणेन की थँक्यू सो मच. अगदी वेळात वेळ काढून तू आम्हाला आजचा ही मुलाखत घेण्याचा एक योग आला आणि तू ती दिलीस, तर त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद. आणि महामनी सोशल या परिवारातर्फे मी तुझे आभार मानतो. महामनीचे मी देखील आभार मानतो की मला ही संधी मिळाली की एक या पिकाबद्दल एक जी माहिती मला आहे गेली काही वर्षात बरोबर ती लोकांपर्यंत पोहोचवण्यास कदाचित या व्हिडिओच्या माध्यमातून अधिक मदत होईल आणि कदाचित अजून काही लोक ह्या शेतीकडे वळतील. धन्यवाद. उद्योग आणि व्यवसाय यांच्याबाबतचे खरे अनुभव घेऊन वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत येतच राहणार आहोत. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. महामनी सोशलच्या उद्यमी कोकण या सिरीजला भरभरून प्रेम द्या. तोपर्यंत बाय बाय.